गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी साठी प्रश्न पाहणार आहोत। मराठीचे 25 प्रश्न, त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण गणिताचे 50 प्रश्न हे 2 टप्प्यात पाहणार आहोत। किती टप्प्यात? 2 टप्प्यात। म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे इयत्ता तिसरीची, ही आपण 3 टप्प्यात पूर्ण करणार आहोत। ठीक आहे, 3 टप्प्यामध्ये हे सगळे 75 प्रश्न बघू। गणिताचे 50 प्रश्न आपल्याला बघायचे आणि भाषेचे 25 प्रश्न। ओके, अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका या व्हिडिओ खाली तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची लिंक सुद्धा सापडेल। ठीक आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप असतो आपला, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका आपण देतो, त्या सोडून नंतर त्याची उत्तर सुद्धा देतो। चला आपण सुरुवात करू। तुमच्या समोर प्रश्न आहे, भाषेचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, विभाग पहिला। पहिल्या प्रश्नांसाठी बघा, यामध्ये पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू। प्रश्न 1, खालील उतारा वाचून प्रश्नांची योग्य पर्यायातून उत्तर शोधा। उतारा वाचायचा आहे आणि त्याची उत्तर शोधायची। बघा काय आहे उतारा, काय सांगतोय। तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा, त्याच्यानंतर व्हिडिओ रन करता येईल पुढे। यंत्र नसेल तर मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करतात। जर यंत्र नसेल तर मळणी करायला बैलांचा उपयोग करतात। त्यासाठी शेतात त्यासाठी एक गोल जागा करतात। म्हणजे काय, असं पूर्वी असायचं खळ, त्याला खळे म्हणतात। ठीक आहे, खळ्यात एक खुंटा मधोमध उभा असतो। असं आहे की तो उंच खुंटा असतो, म्हणजे तो उंच असतो, त्याला बैल बांधतात। बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो, त्याच्या पायाखाली येतील अशी कणसे रचून ठेवतात। म्हणजे इथून जर बैल पूर्ण फिरत असला, ठीक आहे, तर इथं सगळीकडे कंस टाकलेले असतात, म्हणजे बैलाच्या 4 पायाच्या लाईन मध्ये टाकतात। ठीक आहे, बैल कंसांवरून फिरायला लागला की त्याच्या वजनामुळे दाणे सुटे होतात। पीक जास्त असेल तर मोठे खळे तयार करतात। उफणणीनंतर मिळालेले धान्य पोत्यात भरून ठेवतात। कीड लागू नये त्याची उंदीर घुसांनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात। उतारा कशावरती आहे? शेती, शेतीवर आधारित उत्पन्न, पिके, मळणी, त्याच्यानंतर आलेल्या पिकाची मळणी करताना आता आपल्याकडं हे असतं, उफणणी यंत्र असतं, त्याला उपनेर म्हणतो आपण। मग ह्या उपनेर मधून काढतात माल, पण पूर्वी जर हे यंत्र नव्हते त्या काळी काय करायचं, मोठं खळ करून त्याच्यामधून बैल फिरवायचे। ठीक आहे, आता आपण उतारा वाचलाय। पहिला प्रश्न बघू, मळणी करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? कशाचा उपयोग करतात? उंदीर, घोडा, कुत्रा, यस बैल। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू। सोपा प्रश्न आहे, वरील उतारेत संदर्भात अयोग्य विधान कोणते? अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थित वाचायचे। पीक जास्त असेल तर खळे मोठे करतात, ह्याच्यात विचारले अयोग्य विधान। ठीक आहे, जे योग्य नाही असं। मग कोणतं आहे? पीक जास्त असेल तर खळे करतात, मोठे करतात। हो बरोबर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर कीड लागू नये म्हणून धान्याची काळजी घेतात। हो बरोबर आहे। कापणीनंतर धान्य पोत्यात भरून ठेवतात। कापल्यानंतर कंस पोत्यात भरून ठेवतात का? असं करतात का? नाही, मळणी केली जाते त्याची। मग जर अ आणि ब बरोबर असतील तर आपण काय करणार? हे अ आणि ब बरोबर असेल तर पर्याय बघायचे। इथं 4 पर्याय दिलेले आहेत, 4ही पर्याय व्यवस्थित बघा। काय सांगतोय? फक्त क बरोबर आहे का? नाही, मग हे तर चुकीचं आहे, क चुकीचं आहे। त्याच्यानंतर फक्त ब बरोबर, एवढंच बरोबर आहे का? हे बरोबर आहे, हे दोनही बरोबर आहेत, त्याच्यामुळे असा पर्याय बघा, अ आणि ब योग्य। ठीक आहे, 4 नंबरचा पर्याय। ओके, चला पुढचं घेऊ। पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द, बातमी, निसर्ग, दैनिक आणि भाषण। भाषण शब्द कसा आहे, कसा लिहितात? भाषण। ओके, ठीक आहे, म्हणजे चुकीचा शब्द हाच आहे। तिसरीच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोपे आहेत असं आपण म्हणू शकतो। खालील वाक्यातील रिकाम्या जागी समूहदर्शक शब्द शोधा। समूहदर्शक शब्द आपण हे शब्द घेतलेले आहेत। ठीक आहे, ही कडब्याची आढी, मुळी, जुडी की पेंढी, तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये। हे कशाचं आहे? आठवलाय धडा? तो रेडा, ते रेडकू काय करतं? त्याच्या पाठीवरती भारा बांधतं, त्याची आई त्याला नदीच्या पलीकडे पाठवते, मग त्याच्यामध्ये आहे। मग काय असतं? आढी नसते, आढी आंब्याची असते, मुळी लाकडांची असते, जुडी मेथीची, कोथिंबिरीची, बरोबर।
आणि पेंडी कशाची असते? गवताची किंवा कडब्याची. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 5वी 6वी साठी सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. उत्तरे पर्यायातून शोधा. आज दिवस आनंदाचा तसाच तो मौजेचा. आज दिवस आनंदाचा तसाच तो मौजेचा. मग तिळा तिळा दार उघड, गुळाचा गोडवा येऊ आमच्या लाडवा. गुळाचा गोडवा येऊ आमच्या लाडवा. ठीक आहे. मग तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळाचा मोह गुळाची गोडी, लाभो आम्हाला थोडी थोडी, आम्ही सारे भाऊ भाऊ मातृभूमीचे गुण गाऊ. मातृभूचे गुण गाऊ. किती छान कविता आहे बघा. आपण हा जो संच वापरतो ना, हा ज्ञानवंत वाल्यांचा आहे. ज्ञानवंत यांनी मुलांसाठी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका छान असतात, त्या तुम्ही अवश्य वापरा. शाळेमध्ये आम्ही सुद्धा त्याची मागणी करतो आणि त्यातले प्रश्न वापरतो. ठीक आहे. त्याचा जर तुम्ही आगाऊ रक्कम भरली तर त्यातनं तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका येतात, त्या सोडून घेतो. मुलांकडनं मी माझ्या सोडून घेत असतो, तुम्ही त्यातले प्रश्न सोडवत चला. ठीक आहे. बघा या कवितेत कोणत्या सणाचे वर्णन केले आहे? मग आता तिळाचा गोडवा, तिळ तिळ, त्याच्यानंतर तिळाचा स्नेह, गुळाची गोडी आठवले? गुढीपाडवा आहे का? दसरा आहे का? नागपंचमी आहे का? नाही, मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीबद्दल वैशिष्ट्य काय सांगता येईल? सूर्याचे भ्रमण हे मकर राशीतून सुरू होते, त्यावेळी मकर संक्रांत हे केलं. संक्रांतीचा दिवस हा मोठा असतो की छोटा असतो ते तुम्ही मला सांगायचे. ठीक आहे. मग त्या दिवसभरात सूर्य मोठा आहे, ऊन जास्त पडतं. तिळगुळ खाऊन काय करावे? थोडे बोलावे, दार उघडावे, गाणे गावे की गोड बोलावे? ओके, गोड बोलावे. ठीक आहे. 7वा पुढचा प्रश्न. तुम्ही झूम करूनही व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला पाहता येईल उत्तर. पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. विडा उचलणे. शिवरायांच्या पुस्तकामध्ये ह्याच्यावरती शाहिस्ते खानाने शिवरायांना मारण्याचा किंवा कत्तल करण्याचा, त्यांचं शिर उडवण्याचा विडा उचलला होता. म्हणजे काय केला? निश्चय केला का त्याने? भरपाई करणे, संपून टाकणे, तरबेज असणे की प्रतिज्ञा करणे? यस, त्याने प्रतिज्ञा केली होती. ठीक आहे. विडा उचलणे. पुढचं. खालील पैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती? कोणती चुकीची जोडी आहे? चंद्र निशानात, नृप महिपती, नदी सविता, डोळा नयन. डोळा आणि नयन समानार्थी शब्द, बरोबर आहे. चंद्र निशानात हे पण बरोबर आहे. चंद्र हा संध्याकाळच्या वेळी असतो का? बरोबर, बघा बरं. मग नदी आणि सविता बरोबर आहे. मग नृप म्हणजे काय? नृप म्हणजे काय? राजा. नृप म्हणजे काय? राजा. ठीक आहे. मग महिपती नाही. ठीक आहे. अधिपती. पुढचा 9वा प्रश्न आहे आपल्या समोर, थोडा मोठा करून घेऊ. बघा 9वा प्रश्न. रिकाम्या जागी पर्यायातून योग्य विशेषण शोधा. अरे वा, किती टिंब अक्षर तुझं. अरे वा, किती तुझं अक्षर छान. सुरेल, हुशार, चवदार की सुंदर. सुरेल, हुशार, चवदार की सुंदर. काय अक्षर कसं असेल? अक्षर कसं असेल बघा बरं. अक्षर मला वाटतंय सुरेल तर नसेल, हुशार नसेल, चवदार नसेल, सुंदर असेल. योग्य असणारं विशेषण निवडायला शिका. ठीक आहे. विशेषणाचे सुद्धा आपण प्रश्नपत्रिकांच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यावरती 2 घटक करून दिले, त्याची रिव्हिजन सुद्धा घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील पैकी जोड शब्द असलेला पर्याय शोधा. जोड शब्द, जोड शब्द, जोड अक्षर नाही, जोडून आलेले शब्द. ठीक आहे. मग असलेलाच बघायचंय. भाजीपाला, मोलमजुरी, संशोधक आणि चौकोन. कोणता शब्द आहे हो? जोड शब्द. भाजीपाला सुद्धा आहे आणि मोलमजुरी सुद्धा आहे. संशोधक जोड शब्द नाही, हा नाही. मग 2 जोड शब्द आहेत. प्रश्नामध्ये पर्याय बघा. अ आणि ब बरोबर आहे. कुठे आहे असं ऑप्शन? 10चं करा चेक. चला 10चं उत्तर चेक करा. यस, व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, ऑप्शन नंबर 2. काय होतं? तुम्ही चटकन जर 1 धरलं आणि खाली 1 नंबर टाकला तर चुकणार आहे. मी काय सांगतोय लक्ष द्या. तुम्हाला वाटेल भाजीपाला बरोबर आहे, ठीक आहे,
आणि मोलमजुरी पण आहे, जाऊ द्या 1 नंबर लिहितो. मग तुम्ही 1 नंबर जर लिहिला ना तर तो हा धरील हा, असं नाहीये. त्याच्यामुळं पर्यायांचे पर्याय बघा, पर्यायाचे पर्याय म्हणजे इथं प्रश्न वेळ खातो तुमचा, तो नीट बघा, शांतपणे बघा. ठीक आहे. पुढचं 11वा प्रश्न, 11 व 12. खालील संवाद वाचून दिलेल्या प्रश्नांच्या योग्य पर्याय क्रमांक शोधा. गीता, आज आपण झोका खेळूया. ओके, गीता म्हणाली. या 2 टिंबांचा अर्थ असा होतो म्हणाली. गीता म्हणाली आज आपण झोका खेळूया. महेश काय म्हणाला? दादा तू पण चल ना, दादा तू पण चल ना. ठीक आहे. मग महेश काय म्हणाला? दादा तू पण चल ना. बर, पुढे दादा मी नाही येणार, मुग्धाला घे. महेश, ती आणि आत्या बाजारात गेल्यात. मग गीता आहे, दादा आहे, महेश आहे. त्याच्यानंतर त्या आल्या की तुम्ही खेळा. गीता, आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय प्रश्न येणार आहे. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला? किती जण आले? महेश आला, गीता आली, दादा आले. ठीक आहे. मग आपण खेळू, तू पण चल, मी येणार, मुग्धाला घे, ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत, ती आल्याशिवाय खेळणार नाही. सांगा बरं किती? 1 नंबर, 1 मध्ये 3 आहेत, ह्याच्यामध्ये 4 आहेत, ह्याच्यात 5 आहेत की 6 आहेत? आता आपण आळं मारू. बघा बरं, आपण आळं मारू. गीता बोलते, महेश बोलतो, दादा बोलतोय, परत महेश, दादा, गीता. पण इथे एक नाव आलंय मुग्धा. ती प्रत्यक्षात आहे का? नाही. तिच्याबद्दल बोललोय पण ती नाही, म्हणजे तिने संवादात भाग घेतलेला नाही. नुसत्या नावावरनं जे विद्यार्थी काढतील ते चुकणार. तुम्हाला वाटेल हा महेश आहे, गीता आहे, दादा आहे आणि मुग्धाचं सुद्धा नाव आलं म्हणजे मुग्धा पण, मग आत्याचंही नाव आलंय, मग आत्या पण आहे का? नाही. मुग्धा आणि आत्या बाहेर गेल्यात. संवाद नीट वाचा, तो समजून घ्या. त्यात प्रत्यक्ष किती बोलले हे पहा. संवाद म्हणजे प्रत्यक्ष झालेले बोलणे, प्रत्यक्ष बोलणे. ठीक आहे. जर तो हजर असेल ना, हजर असेल तरच त्याचं नाव संवादात घ्या. जर असं विचारलं की संवादात किती नाव आले तर मग ते येईल, पण संवाद किती जणात झाला त्याच्यामध्ये येणार नाही. ओके, ठीक आहे. मग संवादात फक्त 3 जणांनी भाग घेतलेला आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ओके, व्हेरी गुड. चला पुढचं बघू. मुग्धा कोणासोबत बाजारात गेली आहे? बघा बरं, मुग्धा कोणासोबत गेली? मग जर मुग्धा बाजारात गेली तर ती संवादात भाग घेईल का? नाही घेणार. म्हणजे मुग्धा आत्यासोबत बाजारात गेली. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय शोधा. कोणतं वाक्य भूतकाळी आहे? डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले. भूतकाळी झालेलं, भूतकाळी मागे झालेलं. मग त्याच्यानंतर भविष्य असेल तर पुढचं, वर्तमान असेल तर चालू. यांनी डॉक्टर भिसे यांनी 200 शोध लावलेले आहेत. त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायला जाणार आहोत, हे पुढचं आहे, हे वाक्य मागचं आहे. मयूर अभ्यास करत आहे, हे आत्ताचं आहे, हे वर्तमान आहे. ओके. पुढील आठवड्यात भरपूर पाऊस पडेल, हे सुद्धा भविष्यकाळी आहे. हे दोन्ही वाक्य भविष्यकाळी आहेत, म्हणजे हे चालणार नाहीत. इथं भूतकाळी विचारले आणि हे तर वर्तमान काळी आहे, हे पण चालणार नाही. मग ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले, झालेला आहे, लावलेले आहेत. आणि भूतकाळ म्हटले ना, भूत गेलेला काळ. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. पुढचा प्रश्न बघू. 14वा प्रश्न आहे. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता मी त्या काळाबद्दल पुन्हा एकदा थोडंसं स्पष्टीकरण देतो. काळ हा मुद्दा आपण समजावून घेऊ. ठीक आहे. मी आधी पण समजून सांगितलंय. जो आपण आता मी शिकवत आहे, समजा मी शिकवत आहे, बरोबर, जी क्रिया करत आहे, चालू आहे, ठीक आहे, चालू आहे, तो काळ असतो वर्तमान काळ. ओके. ह्याला इंग्लिश मधून प्रेझेंट टेन्स म्हणतात, वर्तमान काळ. जो तुम्ही हा व्हिडिओ महिन्याने पुन्हा पाहणार आहात, जो भविष्यात घडणार आहे. कारण अभ्यासासाठी घटक परत बघितले पाहिजेत, पुन्हा सरावासाठी परत 1 महिन्याने, एखाद्या वेळी 2 महिन्यांनी परत बघा, परीक्षेच्या आधी पुन्हा रिव्हिजन करा. मग जे करणार आहात ना ते भविष्य,
जे आपण पुढे करणार आहोत, पुढे घडणार, करणार, तो भविष्यकाळ। आणि भूतकाळ जो होऊन गेला, जो काळ होऊन गेला, मागे घडलेला आहे, मागे। हे कसं, मी सांगतोय, समजा मी लहान असताना गोष्टीची पुस्तकं खूप वाचायचो, म्हणजे ती क्रिया मी लहान असताना केली, आता मी मोठा आहे म्हणजे तो काळ होऊन गेलेला आहे, म्हणून तो भूतकाळ होता। कोणता काळ होता? मागे घडलेला, पूर्वीचा। ठीक आहे, अशा प्रकारे जर ते काळ असतील तर तीनही काळांमधलं वाक्य व्यवस्थित वाचायचं, त्याच्यामध्ये क्रियापदावरनं तुम्हाला याचा बोध होतो काळ कधी आहे, आणि त्याच्यावरनं वाक्य लिहायचं। ठीक आहे, वाक्याचा काळ ओळखायचा। पुढचा प्रश्न, शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता? शिस्तच्या उलट काय? उलट अशिस्त नाही, बिनशिस्त नाही, नाशिस्त नाही, बेशिस्त। कोणता आहे? बेशिस्त। ठीक आहे, चला, व्हेरी गुड। तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करत चला। खालील शब्द गटातील एकवचनी पर्याय कोणता? एकवचनी आणि अनेक वचनावर सुद्धा आपण व्हिडिओ आणि घटक घेतलेले आहेत, 3रीच्या प्लेलिस्ट मध्ये आहेत आणि 4थी 5वीच्या पण आहेत। फांदी, गोष्टी, म्हशी, स्त्रिया, स्त्री असतं तर एक वचन झालं असतं, हे स्त्रिया आहे। म्हैस असतं तर एक वचन झालं असतं, या म्हशी आहेत। गोष्ट आणि गोष्टी, या गोष्टी अनेक वचन आहे, मग फांदी आणि अनेक, फांदीचं अनेक वचन काय आहे? फांदीचं फांद्या, काय आहे? फांद्या। ठीक आहे, म्हणजे हे एकवचनी शब्द हाच आहे, बाकी काय आहे? गोष्टी अनेक। ठीक आहे, त्याच्यानंतर हे अनेक, म्हशी अनेक, आणि हे स्त्रिया अनेक। आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघू। खालीलपैकी चुकीची म्हण कोणती? कोणती चुकीची म्हण आहे? डोंगर पोखरून उंदीर काढणे, ते तर बरोबर आहे। मुलाचे हात पाळण्यात दिसतात, ही म्हण आहे का? विचार करा। पळसाला पाने तीनच, ही म्हण योग्य आहे। विदर्भामध्ये पळसाचं झाड खूप मोठ्या प्रमाणावर येतं, खूप छान लाल फुले असतात। होळीच्या दिवसांमध्ये डोंगरावरती जर तुम्ही घाटातून एखाद्या चाललात तर त्या डोंगरावरती जे पळस असतो ना, त्या झाडाला पानच राहत नाहीत, इतकी लाल फुलं येतात आणि असं आग लागल्यासारखी वाटते, बरोबर? मग काय करतात विदर्भामध्ये? ती पळसाची पानं विद्यार्थी काढून आणतात, ती पाण्यात भिजवायला घालतात आदल्या दिवशी, त्याचा पुन्हा चुरा करतात सकाळी, त्याचा मस्त लाल रंग निघतो आणि तो होळीला रंगपंचमीला वापरतात। ठीक आहे, मग पळसाला पाने तीन ही म्हण बरोबर आहे। डोंगर पोखरून उंदीर काढणं बरोबर आहे। एका हाताने टाळी वाजत नाही, हे बरोबर आहे। मग ही जी म्हण आहे मुलाचे, हिचं योग्य काय आहे? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। ठीक आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। ओके, आले लक्षात? चला, व्हेरी गुड। म्हण अयोग्य म्हण आपल्याला दुरुस्त करायला किंवा चुकीची म्हण शोधायला सांगितली होती। पुढचं, समर्थ रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीताई कोणी लिहिलाय हे सांगा? गीताई, आपण त्याच्यावर थोडीशी माहिती घेऊ तुमचं उत्तर काढेपर्यंत। गीताई आचार्य विनोबा भावे यांनी लिहिला। ठीक आहे, आचार्य विनोबा भावे। आचार्य विनोबा भावे हे सत्याग्रही होते, ह्यांनी भूदान चळवळ सुरू केली। कोणती चळवळ? भूदान। या चळवळीत काय होतं? सर्वोदयाची चळवळ होती, म्हणजे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वांचा उदय झाला पाहिजे। महात्मा गांधींचे शिष्य असल्यामुळे त्यांनी 1960-64च्या दरम्यान ही योजना चालू केली। ते शेतकऱ्यांकडे जायचे, ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांना सांगायचे गरिबांसाठी जमीन द्या। गावगाव जमिनी दिल्या लोकांनी भूदानमध्ये। ज्यांच्याकडे 100 एकर आहे त्यांनी त्यातली 10, 20 एकर, 30 एकर, 40 एकर दिली। मग हे त्याचे होते, त्यांनी गीताई लिहिला। ठीक आहे, महाभारत हे व्यास मुनींनी लिहिलं। महाभारताचं दुसरं नाव काय आहे? जय। दासबोध ते तर मी सांगतोच। रामायण महर्षी वाल्मिकींनी लिहिलं। ठीक आहे, महर्षी वाल्मिकींनी लिहिलं। त्याच्यानंतर दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे। कुठे लिहिला हे तुम्ही युट्यूबवर शोधायचं आणि मला टाकायचं। ठीक आहे, दासबोध हा ग्रंथ कुठे लिहिला, कोणत्या गडावर लिहिला ते बघा। आणि समर्थ रामदासांचं पूर्ण नाव काय? नारायण। ठीक आहे, ते पण शोधून टाकायचंय। समर्थ रामदासांचं पूर्ण नाव तुम्ही कमेंट मध्ये टाकणार, त्याच्यामध्ये तुमचंही नाव टाकायचं कोणी उत्तर दिले। ओके, आता हे सांगितलं मी समर्थ रामदासांनी
दासबोध ग्रंथ लिहिला. चला पुढचा प्रश्न बघू. आपण कोणत्या इयत्तेत आहोत ह्याच्यापेक्षा आपण किती अभ्यास करतो हे महत्वाचं आहे. पुढील वाक्यातील कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे. कोणते विरामचिन्ह वापरले. आता मी खरंच म्हातारी झाले. आता मी खरंच म्हातारी झाले आहे. म्हातारी. ओके. शेवटी पूर्णविराम आहे. स्वल्पविराम उद्गार चिन्ह नाही. स्वल्पविराम नाही. दुहेरी अवतरण चिन्ह आहे. यस. आणि पूर्णविराम आहे. म्हणजे दोन चिन्ह दिसत आहेत. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय. हे वाक्याच्या बाजूने आलेलं असं. ठीक आहे. जे वाक्य प्रत्यक्ष संवाद घडतोय दाखवण्यासाठी केलं जातं. मग तो पर्याय आहे क आणि ड. मग क आणि ड कुठे आहे. 1 नंबरला आहे का. 18चं उत्तर बघा काय आहे. 18चं उत्तर 1 नंबर आहे. ओके व्हेरी गुड. हे नाही हे नाही हे नाही म्हणजे क आणि ड. त्याच्यामुळं पर्यायाला पर्याय असल्यावरती नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. न ल वा पै. न ल वा पै या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो त्याचे शेवटचे अक्षर कोणते. न ल वा पै काय आहे. पै घ्या बरं पहिला. पै ल वा न पैलवान. बर ठीक आहे. पहिलवान. कुस्ती करा, व्यायाम करा, खेळ करा, कुठलाही खेळ करा. आणि मी स्वतः नियमित योग करतो काय. आणि मी ऑनलाईन आपलं एक युट्यूब चॅनल पण आहे योगा करण्याचं. त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. ANAND आनंद योग 2001. ठीक आहे. आनंद योग 2001 ह्याच्यावरती 120 दिवसांचे नियमित क्लास आहेत जे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी मोफत आहेत. 120 दिवसांच्या क्लासच्या 2 प्लेलिस्ट आहेत. तुम्हाला जर नियमित योग करायचा असेल तर जा त्या प्लेलिस्टला सर्च करा. तुम्हाला सापडेल. योग नियमित करा. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि शरीर सुद्धा लवचिक राहील. बाकी इतर फायदे तुम्हाला केल्यानंतर कळतील. चला. पहिलवान या शब्दापासून तयार होणारे शेवटचे अक्षर आहे पहिलवान. अक्षर आहे 1 नंबरचं. ठीक आहे. पहिलवान. पुढचं 20 नंबरचा प्रश्न. मोर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. मोर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. आता मी ते योगावरती तुम्हाला एक सांगतो. माझ्या शाळेतले विद्यार्थी नियमित योग करतात. विद्यार्थी राज्यालाही खेळतात. आणि ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा भरपूर पालक आणि शिक्षक आहेत जे नियमित योग करतात. ओके. तुम्ही पण करा. पुढे. मोर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. पक्षी, मोरणी, मोरीन नाही. मोराचा उलट आहे लांडोर. काय आहे. लांडोर. ठीक आहे. आणखी एक शब्द असा आहे जो वेगळा येतो. उंटाचा उलट. उंटाचा जे विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे. उंटाचा. उंटीन का सांडणी. यस. उंटाच्या मादीला सांडणी म्हणतात. काय म्हणतात. सांडणी. ठीक आहे. आणि त्याच्यावर बसणारा सांडणी स्वार. ठीक आहे. पुढचं 21वा प्रश्न. खालीलपैकी घरदर्शक शब्दांची एकूण संख्या किती. किती घरदर्शक आहेत शब्द. मग कोळी, तबेला, खुराडे का हत्तीखाना. मग आता तबेले घरदर्शक आहे, खुराडे घरदर्शक आहे, हत्तीखाना किंवा अंबारखाना घरदर्शक आहे. कोळी शब्द घरदर्शक आहे का. नाही. मग हे 3 आहेत म्हणजे यातले 3 शब्द असतील. याला पर्यायाला पर्याय आहे. त्यावेळी तुम्ही जर पटकन धरला पहिला वाचला हा तबेला. तबेला आहे घरदर्शक. तसं नाही. पर्यायामध्ये पर्याय असल्यामुळे ह्या प्रश्नाची ग्रॅव्हिटी वाढते. त्याचं काठिण्य पातळी वाढते. ते नीट बघा. ऑप्शन नंबर 1 21चं. ओके. 21चं ऑप्शन नंबर किती आहे. 21. ठीक आहे. ओके. व्हेरी गुड. बरोबर 21. पुढचं बघू. 22. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा अचूक पर्याय शोधा. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा अचूक पर्याय शोधा. 8-9 वर्षाची शिवानी होती ती भारी चतुर. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर म्हणजे काय हो. शिवानी, चतुर आणि हे याच्यात काय ओळखायचंय. क्रियापद होती. क्रियापद असणे. असण्याचा पर्याय आहे होती. काय आहे. क्रियापद होती. चतुर हे काय आहे. हे विशेषण आहे. शिवानी काय आहे. कर्ता आहे. ते तर वेगळी माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद तयार करा. सुसंगत परिच्छेदाच्या बाबतीत काळजी घ्यायची. त्याचे सगळे प्रश्न आधी वाचायचे मग उत्तर काढायचे. ठीक आहे.
इथं 3 प्रश्न आहेत, 23, 24, 25. थोडं झूम कमी करतो, म्हणजे आपल्याला समोर घेता येईल त्याला. ओके, चला तुम्ही मोठं करू शकता. रिकाम्या हा टिंबटिंब हा शिंगे असणारा प्राणी आहे, सोपा दिसतोय. ओके, आता याच्यामध्ये घोड्याला शिंग नाही, वाघाला नाही आणि कुत्र्याला नाही, म्हणजे बैल. पण उत्तर लगेच नोंदवायचं नाही. परिच्छेदामध्ये काळजी घ्यायची. त्याच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात. पिल्लाला पिल्लू, शिंगरू, वासरू. बछडा पिल्लू पण नाही, बछडा नाही, शिंगरू नाही, वासरू म्हणतात. बर, आणि त्याच्यानंतर हे 2 उत्तर सापडले. टिंबटिंब या सणाला त्याची पूजा करतात. पोळा, पोळा या सणाला पूजा करतात. याचा अर्थ झाला बैल. ठीक आहे, मग आता याचा पर्याय तुम्ही लिहू शकता, बैल. म्हणजे 3ही परिच्छेदाचे 3ही प्रश्न व्यवस्थित पाहायचे, उत्तर खात्री करायची, नंतर लिहायचे. ओके. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तुम्हाला जर घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचा दुसऱ्या भागामध्ये आपण गणिताचे, पुढच्या भागामध्ये आपण गणिताचे 2 टप्प्यात 25-25 प्रश्न घेऊ. आता थांबतोय. गुड डे, बाय.